सगळ्या सिद्धांताच्या माध्यमातून आपल्याला दिसते प्रत्येक सिद्धांतामध्ये मार्क्स हा प्रत्येक सिद्धांत वर्ग संघर्ष असेल, इतिहासाची आर्थिक मीमांसा असेल, सोबतच आपल्याला असं दिसते अतिरिक्त मूल्यांचा सिद्धांत असेल. तर ह्या सगळ्याच्या माध्यमातून आपल्याला दिसते का वर्ग कसे निर्माण होतात आणि ते वर्ग नष्ट करण्यासाठी काय करता येईल. कारण मार्क्सला जे अपेक्षित साम्यवाद आहे तो आहे राज्यविहीन आणि वर्गविहीन आणि राज्यविहीन समाज रचना. बरोबर आहे. ज्या ठिकाणी वर्ग नसेल आणि ज्या ठिकाणी राज्य पण नसेल. मग आतापर्यंत जे आपण बघितलं सिद्धांत ते आपल्याला वर्गाच्या संदर्भात होतं. त्याच्यानंतरची महत्वाची मार्क्सची जी थेअरी सांगितलेली आहे ते आहे स्टेट थेअरी. जो मार्क्सचा राज्य संदर्भाचा सिद्धांत काय आहे, राज्य म्हणजे काय, तर राज्य या संकल्पनेचं आपल्याला राज्यशास्त्रामध्ये जर आपण विचार केला तर मार्क्सचं काय म्हणजे मार्क्सची काय विचारसरणी आहे राज्याच्या संदर्भात, मार्क्सची संकल्पना काय राज्याच्या संदर्भात. तर आपण जर राज्यशास्त्रामध्ये जर विचार केला तर राज्यशास्त्रामध्ये राज्य या संकल्पना खूप महत्वाचं स्थान आहे. मग राज्यासंबंधी प्राचीन काळापासून तर अनेक विचारवंतांनी विचार मांडलेला आहे. म्हणजे आजपर्यंत आपल्याला असं दिसते की प्राचीन कालखंडाचे जर आपण विचार अरिस्टॉटल, प्लेटो किंवा त्यांच्या पूर्वीच्या ग्रीक विचारवंतापासून जर आपण विचार मांडलं तर यामध्ये आपल्याला प्राचीन ग्रीक विचारवंतापासून तर आजपर्यंत आपल्याला राज्याची जी संकल्पना आहे वेगवेगळ्या विचारवंतांनी विचार मांडले राज्यासंदर्भात. तर राज्य या संस्थेच्या संदर्भात सर्व विचारवंतामध्ये आपल्याला कुठेतरी असं दिसतंय की प्रत्येक कालखंडामध्ये राज्याच्या भूमिकेकडे पाहण्याची किंवा राज्याकडे पाहण्याचं प्रत्येक कालखंडामध्ये जो दृष्टिकोन राहिलेला आहे, जो विचार राहिलेला आहे तो कुठेतरी वेगवेगळा आहे. म्हणजे आपल्याला एकमत आपल्याला दिसून येत नाही राज्याच्या संदर्भात. म्हणजे अनेक विचारवंतांनी राज्याला व्यक्तीच्या विकासासाठी आवश्यक संस्था मात्र मानतात. म्हणजे राज्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जरी वेगवेगळा असेल, प्रत्येकाचा राज्याचा म्हणजे राज्याकडे पाहण्याचा विचार जरी दृष्टिकोन जरी वेगवेगळा असेल तरी पण आपल्याला त्यामध्ये एक साम्यता जास्तीत जास्त विचारवंतामध्ये दिसते. ते म्हणजे राज्य म्हणजे राज्याला व्यक्तीच्या विकासासाठी आवश्यक संस्था मानलेली आहे प्रत्येक विचारवंतांनी. काहींनी राज्याला विरोध केलेला आहे, काहींनी राज्याला विरोध केला आहे आणि मार्क्स सुद्धा राज्याला विरोध केलेला आहे तो दिसून येतो. मार्क्स पण आपल्याला कार्ल मार्क्सनी पण राज्याला विरोध केलेला आपल्याला दिसून येतो. तर प्राचीन किंवा पारंपरिक विचारवंतांनी मांडलेल्या विचारापेक्षा मार्क्सचा विचार कुठेतरी आपल्याला वेगळा दिसतो. म्हणजे मी सुरुवातीला म्हटलं का जास्तीत जास्त जे काही विचारवंत आहेत, राजकीय विचारवंत असतील, तत्वज्ञानी असतील, जे राज्याकडे त्यांचा जो पाहण्याचा दृष्टिकोन होता तो कुठेतरी वेगवेगळ्या भिंगातून जरी असला तरी त्याच्या मागची जे भूमिका होती एक मात्र खूप महत्वाचा विचार त्यांच्यामध्ये होता किंवा समानता ते दिसून येते ते म्हणजे व्यक्तीच्या विकासासाठी आवश्यक संस्था राज्याला मानतात. व्यक्तीच्या विकासासाठी, व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी राज्य काही आवश्यक आहे. पण तो कार्ल मार्क्सच्या विचारामध्ये कुठेतरी आपल्याला वेगळं आपल्याला दिसते. कारण कार्ल मार्क्स म्हणतो किंवा बाकीच्या विचारवंतापेक्षा कार्ल मार्क्स मात्र राज्याला कुठेतरी विरोध करतो. म्हणजे व्यक्तीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी राज्याची निर्मिती झाली असं अरिस्टॉटल पण म्हणतो. काय म्हणतो? व्यक्तीच्या विकासासाठी राज्याची निर्मिती झाली. व्यक्तीच्या विकासासाठी राज्याची निर्मिती झाली. राज्याची निर्मिती झाली असं अरिस्टॉटल म्हणतो. पण तो व्यक्तीचा विकास राज्यातच होतो, राज्याशिवाय समाज म्हणजे अराजकता होत असं पण परंपरावादाचे मत आहे. राज्याशिवाय जर आपण व्यक्तीचा विकास विचार आपण मांडण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असं दिसते की एक अराजकता निर्माण होईल. बरोबर आहे. आणि म्हणूनच आपल्याला असं दिसते का विभिन्न संस्थेचे साम्राज्य निर्माण करणारी जर कोणती संस्था असेल, विभिन्न संस्थेचे सामंजस्य त्याच्यामध्ये निर्माण करण्याची जर कोणती संस्था असेल, त्याच्यामध्ये समन्वय घडवणारी जर कोणती संस्था असेल तर ते राज्य आहे. बरोबर आहे. म्हणजे हे लास्की काय म्हणतो का सगळ्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्या संस्थांमध्ये सामंजस्य घडवून आणणारी, समन्वय घडवून आणणारी कोणती जर संस्था असेल तर ते आपल्याला कोण दिसते, म्हणजे काय दिसते, राज्य दिसते. राज्याकडे आपल्याला बघता येईल वेगवेगळ्या संस्थेमध्ये समन्वय घडवून आणणारी संस्था. म्हणजे राज्याला काही विचारवंतांनी स्वाभाविक म्हटलेलं आहे, काही नैसर्गिक म्हटलेलं आहे, काही कृत्रिम म्हटलेलं आहे.
काही काय म्हटलं स्वाभाविक संस्था आहे, बरोबर आहे. स्वाभाविक राज्याशिवाय आपल्याला कल्पनाच करता येणार नाही. दुसरं म्हणतात राज्य हा नैसर्गिक संस्था आहे. तर काही म्हणतात का राज्य हा कृत्रिम संस्था आहे, लोकांनी स्वतःच्या गरजेनुसार राज्याची निर्मिती केलेली आहे. परंतु कार्ल मार्क्स मात्र राज्याला एक शोषण करणारी संस्था म्हणतो. बघा, राज्याला काय म्हणतो, शोषण करणारी संस्था म्हणतो कार्ल मार्क्स. म्हणजे बाकीचे जे काही विचारवंत आहेत आणि मात्र कार्ल मार्क्सचे विचार याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला फरक दिसून येते. आणि या माध्यमातून आपल्याला असं दिसते की राज्य म्हणजे राज्य एक काय शोषण करणारी संस्था आहे. आणि म्हणूनच जे लास्की सारखे विचारवंत मात्र त्याला विरोध करतात. कारण लास्की काय म्हणतो की राज्य हा वेगवेगळ्या संस्थांमध्ये समन्वय सामंजस्य निर्माण करणारी राज्य संस्था आहे. किंवा प्लेटो सारखे विचारवंत काय म्हणतात की राज्य काय आहे, तर राज्य व्यक्तीच्या विकासासाठी, राज्य व्यक्तीच्या विकासासाठी, व्यक्तीचा विकास राज्यातच होतो, राज्याशिवाय म्हणजे अराजकता होय. किंवा राज्य म्हणजे राज्याची निर्मिती झालेली आहे कशासाठी, व्यक्तीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी राज्याची निर्मिती झाली असं आपल्याला प्लेटो म्हणताना सांगतो. म्हणजेच काय, एका बाजूला आपल्याला प्राचीन विचारवंत किंवा लास्की सारखे आधुनिक विचारवंत, लोकशाहीवादी विचारवंत, वेलफेअरवादी विचारवंत, आणि मार्क्स मात्र आपल्याला राज्याला कुठेतरी विरोध करतो. म्हणजे यामध्ये आपल्याला दोघांमध्ये तफावत दिसून येते, बरोबर आहे. आणि म्हणूनच राज्याच्या संदर्भात मार्क्सचे सिद्धांत काय आहे का, मार्क्सचे विचार काय हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. तर मार्क्स यांनी आपल्या जो ग्रंथ त्यांनी लिहिला होता तो म्हणजे जे कम्युनिस्ट मॅनिफेस्टो, कम्युनिस्ट मॅनिफेस्टो या ग्रंथामध्ये त्यांनी आपले राज्यासंदर्भात आपले विचार मांडताना आपल्याला दिसून येते. म्हणजे राज्य म्हणजे फक्त काय, भांडवलदार वर्गांचे कार्य करणारी संस्था म्हणून राज्याकडे मार्क्स बघतो. काय बघतो तर राज्य काय म्हणजे राज्य काय आहे की भांडवलदार वर्गांसाठी काम करणारी संस्था आहे, लोकांच्या विकासासाठी नाही, व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासासाठी नाही. ती फक्त कशाचे, भांडवलदार वर्गांच्या हितासाठी काम करणारी संस्था आहे असं मार्क्स आपल्या कम्युनिस्ट मॅनिफेस्टो या ग्रंथामध्ये नमूद करतात. म्हणजे राज्याद्वारे श्रीमंत लोकांच्या हिताचे रक्षण होते, कामगारांचे नाही होत, गरिबांचे नाही होत, महिलांचे नाही होत, सर्वांचा विकास राज्यामध्ये होत नाही. तर श्रीमंताचे, भांडवलदार वर्गाच्या हिताचे रक्षण आपल्याला मार्क्स म्हणजे काय म्हणतात, राज्य करताना आपल्याला दिसून येते. म्हणजे विशिष्ट लोकांच्या हिताची जपणूक करणारी संस्था ही राज्य संस्था करत असते. आणि म्हणून त्यांचे म्हणजे राज्य हे काय, भांडवलदाराच्या हिताचे रक्षण करते. जनतेचे कल्याण ही ह्या राज्याचा उद्देश नाही. कम्युनिस्ट मॅनिफेस्टो मध्ये मार्क्स काय म्हणतात, ते जनतेचे किंवा जनतेचे कल्याण असेल, जनतेचे हित असेल, हे राज्याचा उद्देश नाही. राज्य हे कल्याणकारी असूच शकत नाही. जे लास्कीनं म्हटलेलं का राज्य हे कल्याणकारी राज्य आहे, कल्याणकारी राज्याने जे काही मार्क्सनी संकल्पना म्हणजे यांनी जे संकल्पना सांगितल्या लास्कीनी, त्याला मात्र मार्क्स कुठेतरी विरोध करतात. आणि म्हणून आपल्याला असं दिसते की म्हणजे राज्य काय असते, लोकांच्या हिताचे असू शकत नाही, कल्याणकारी असू शकत नाही असं मार्क्स आपल्याला एका बाजूला आपल्याला म्हणताना दिसून येते. म्हणजे आपल्याला असं दिसते का एका प्रभावी वर्गाच्या दुसऱ्या दुर्बल किंवा गरीब वर्गावर वर्चस्व गाजवणारी साधन म्हणून आपण राज्याकडे बघू शकतो. म्हणजे राज्य काय आहे की एक प्रबळ जो वर्ग आहे त्या प्रबळ वर्गाचं वर्चस्व निर्माण करणारी संस्था म्हणून राज्याकडे बघितल्या जाते. दुर्बल वर्गावर स्वतःचे नियंत्रण प्रस्थापित करणारी, प्रबळ वर्गाचे नियंत्रण प्रस्थापित करणारी म्हणून राज्याकडे आपण बघता येईल असं मार्क्स पण आपल्या विचारामध्ये मांडतात. आणि म्हणून गरीब वर्गावर वर्चस्व गाजवताना राज्याची संस्था दिसते. आणि म्हणूनच आपल्याला राज्य संस्था म्हणजे आदिम प्राचीन कालखंडामध्ये ज्यावेळेस मार्क्सने जे प्राचीन कालखंड म्हणजे प्राचीन साम्यवाद सांगितलं त्यावेळेस राज्य नव्हते, तर व्यक्तीचे अधिकार नव्हते, व्यक्तिगत अधिकार नव्हते, सार्वजनिक अधिकार होते, राज्य पण त्यावेळेस नव्हतं, बरोबर आहे. आणि राज्य कारण अनावश्यक एक संस्था आहे असं मार्क्सला वाटत. आणि म्हणूनच आपल्याला असं दिसते की प्राचीन आदिम काळामध्ये पण राज्य संस्था नव्हती, वर्ग नव्हते आणि राज्य पण नव्हते. म्हणजे वर्ग संघर्षही नव्हता. म्हणजे समाजामध्ये जेव्हा वर्गांचा उदय झाला तेव्हाच राज्याची निर्मिती झाली असं मार्क्स म्हणतो.
काय म्हणतो, जेव्हा राज्याची निर्मिती कधी झाली, तर राज्याची निर्मिती ज्यावेळेस समाजामध्ये वर्ग निर्माण झाले, आणि वर्ग कधी निर्माण झाले, ज्या वेळेस व्यक्तिगत संपत्ती निर्माण झाली, आणि म्हणून व्यक्तिगत संपत्ती निर्माण झाली, वर्ग निर्माण झाले, आणि त्या एका विशिष्ट प्रबळ वर्गाचे हिताचे रक्षण करण्यासाठी, संपत्तीचे रक्षण करण्यासाठी राज्य नावाची संस्था निर्माण झाली, असं कार्ल मार्क्स म्हणतो. आणि जोपर्यंत वर्ग असेल तोपर्यंत राज्य असेल, आणि म्हणूनच आपल्याला वर्ग व्यवस्था नष्ट होऊन वर्गविहीन समाजाची निर्मिती झाल्याशिवाय राज्य संस्थेचा विनाश होणार नाही. बरोबर आहे. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला, जोपर्यंत आपण वर्ग नष्ट करणार नाही, म्हणजे वर्ग असेल तर राज्य आहे, तर विशिष्ट वर्गांच्या हिताचे रक्षण करणारी संस्था म्हणून राज्याची निर्मिती झाली आहे. श्रीमंत वर्गाने निर्माण केलेली संस्था म्हणजे राज्य होय. आणि म्हणून वर्ग व्यवस्था नष्ट होऊन वर्गविहीन समाजाची निर्मिती झाल्याशिवाय राज्य संस्था अस्तित्वात म्हणजे राज्य संस्था नष्ट होणार नाही. आणि मग आपल्याला काय करावं लागेल, सुरुवातीला वर्ग नष्ट करावं लागेल, वर्गविहीन समाजाची निर्मिती करावी लागेल, आणि वर्गविहीन आणि वर्गाचे जर वर्ग जर नष्ट झाले तर आपोआप आपल्याला दिसेल राज्य संस्था लह्यात जाईल किंवा राज्य संस्थेचा विनाश होईल, असं कार्ल मार्क्स म्हणतो. इथपर्यंत काही अडचणी? नाही सर. नाही सर. नाही सर. राज्याचा उदय कशा झाला? तर राज्याचा जो मार्क्सवादी सिद्धांत आहे, तर राज्याचा उदय कसा झाला, तर राज्याची जी उत्पत्ती आहे, उत्पत्तीच्या संदर्भात आपल्याला असं दिसते की प्रत्येक विचारवंतामध्ये वेगवेगळे मत आहे, म्हणजे निश्चित असं एक विचार आपल्याला दिसून येत नाही. काहीच्या मते आपल्याला असं दिसते, काही विचारवंत काय म्हणतात की राज्याची निर्मिती हे ईश्वराने केलेली आहे. बरोबर, ईश्वर निर्मित राज्याची, म्हणजे ईश्वराने राज्याची निर्मिती केलेली आहे, आणि ईश्वराचा दूत म्हणून राजाला पृथ्वीवर पाठवलेला आहे राज्यकारभार करण्यासाठी. तर काही विचारवंतांचा जो हाऊसला काय सांगितलंय का, राज्य हा कराराच्या माध्यमातून निर्माण झालेला आहे. सामाजिक करार, जो सोशल कॉन्ट्रॅक्ट थेरीनुसार राज्याची निर्मिती झाली आहे, कराराद्वारे राज्य अस्तित्वात आलेला असल्याचं आपल्याला काही विचारवंत हाऊसला वगैरे म्हणतात. तर या सगळ्यांपेक्षा आपल्याला काही वेगवेगळ्या, त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने राज्याकडे बघण्याचं उदयाच्या संदर्भात बघितलंय. परंतु मार्क्सची तरी, कार्ल मार्क्सने मात्र राज्याच्या निर्मितीमध्ये आपल्याला कुठेतरी वेगळं सिद्धांत सांगत असताना आपल्याला दिसते, वेगळ्या स्वरूपाची संकल्पना सांगितलेली आहे. कारण मार्क्स काय म्हणतो, तर वर्गांच्या उदयाबरोबर राज्याची निर्मिती झाली, वर्गांच्या उदयाबरोबर राज्याची निर्मिती झाली किंवा राज्याचा उदय झाला. कारण आदिम काळामध्ये राज्य संस्था नव्हती, जे आदिम साम्यवादी व्यवस्था मार्क्सने सांगितलेली होती. तर त्यामुळे मार्क्स काय म्हणतो का, त्यावेळेस आपल्याला आदिम साम्यवादी व्यवस्थेमध्ये, आदिम व्यवस्थेमध्ये वर्ग राज्य संस्था नव्हती. कारण सर्व लोक काय सामूहिक पद्धतीने राहत होते, स्वतंत्रपणे स्वेच्छेने कार्य करत होते, ज्यांना जे वाटलं ते कार्य करत होते. कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी आपल्याला भेदभाव नव्हता, वर्गांचेही अस्तित्व नव्हते, स्त्री पुरुष असे भेदभाव केला जात नव्हता, व्यक्तिगत अधिकार नव्हते, आणि वर्ग नव्हते, आणि वर्ग नसल्यामुळे वर्ग संघर्षही पण नव्हता, आणि वर्ग संघर्ष नसल्यामुळे राज्याचे अस्तित्व नव्हते. कारण वर्ग संघर्षच नव्हता, तर मग राज्य कशासाठी? कारण राज्याची निर्मिती काय, तर संघर्ष. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं दिसते की म्हणजे वर्ग संघर्ष नसल्यामुळे राज्य अस्तित्वात नव्हते, आणि गुलामगिरीच्या काळामध्ये मात्र वर्गाचा उदय झाला, आणि वर्गाच्या उदयाबरोबरच राज्याची निर्मिती झाली.
गुलामगिरीचा जो दुसरा कालखंड त्यांनी इतिहासाची आर्थिक मीमांसा यामध्ये जे काही दुसरा कालखंड त्यांनी मार्क्सने सांगितलं त्या ठिकाणी आपल्याला गुलामगिरीचा जो कालखंड होता त्यामुळे ज्यावेळेस गुलामगिरीची निर्मिती झाली आणि गुलामगिरीच्या निर्मिती बरोबरच वर्गाची निर्मिती झाली आणि वर्गाच्या निर्मिती बरोबरच आपल्याला राज्य संस्था अस्तित्वात आली असं कार्ल मार्क्स म्हणतो. राज्य संस्था अस्तित्वात आली असं कार्ल मार्क्स म्हणतो. मग मार्क्सने राज्याच्या संदर्भात म्हटलेलं आहे का वर्ग म्हणजे वर्ग संघर्षाची उत्पत्ती आणि उत्पादनाच्या भौतिक साधनाच्या मालकांनी आपल्या संरक्षणासाठी केलेली एक संस्था आहे. बरोबर आहे. म्हणजे वर्ग संघर्षाच्या उत्पत्तीतून आणि जे काही उत्पादनाचे जे काही भौतिक साधनं आहेत त्या भौतिक साधनाच्या निर्मिती बरोबरच व्यक्तिगत संपत्तीच्या निर्मिती बरोबर जे मालक आहेत मालकांनी आपल्या संपत्तीचं रक्षण करण्यासाठी आपल्या वर्गाचं हिताचं रक्षण करण्यासाठी किंवा स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आपली जे संपत्ती आहे तिचं संरक्षण करण्यासाठी हे निर्माण केलेली एक संस्था आहे. कम्युनिस्ट मॅनिफेस्टो मध्ये त्यांनी छानसं म्हटलंय म्हणजे राज्यातील सरकार म्हणजे काय भांडवलदार वर्गाचे कार्य करणारी समिती. राज्यातील जे सरकार असते काय असते ते राज्यातील जे सरकार आहे ते काय भांडवलदार वर्गांचे काम करणारी एक समिती आहे. आणि म्हणून गुलामगिरीच्या काळामध्ये अशामध्ये बहुसंख्याक गुलामाच्या विरोधात आपली स्थिती मजबूत करण्यासाठी गुलामाच्या विरोधात आपली स्थिती मजबूत करण्यासाठी त्यांनी अशी यंत्रणा उभी केली. कुणी भांडवलदार वर्गाने श्रीमंत वर्गाने कशासाठी कारण गुलामगिरी जे गुलाम आहेत म्हणजे गुलाम आहेत किंवा म्हणजे जे काही भांडवलदार वर्ग आहेत तर त्यांचं संरक्षण करण्यासाठी स्वतःचं संरक्षण करण्यासाठी गुलामाने जो काही विरोध करत होते त्या विरोधाला कुठेतरी झुंगारून देण्यासाठी नष्ट करण्यासाठी मग आपल्याला सैन्याची निर्मिती केली. पण त्यांनी जर आपल्यावर अटॅक जर केला आपल्या संपत्तीवर जर अटॅक जर केला मालक म्हणजे भांडवलदार वर्गाच्या तर आपल्याला त्याचा विरोध करता आला पाहिजे म्हणून सैन्य व्यवस्था निर्माण केली. पोलीस व्यवस्था निर्माण केली. पण तो पोलीस कोणाचं कार्य करते राज्याचं कार्य करते आणि राज्य कोणाचं कार्य करते भांडवलदार वर्गाचं श्रीमंत वर्गाचं काम करते असं मार्क्स म्हणतो. न्यायालयाची निर्मिती केली म्हणजे पोलीस आहे सैन्य आहे पोलीस यंत्रणा आहे. पोलीस यंत्रणेतून मधून त्यांना जर न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे त्यांनी कशी गुलामगिरी समर्थन न्यायालय आहे परंतु हे न्यायालय सोबतच कारागृह पण आहे म्हणजे हे सगळी यंत्रणा उभी केली आणि हे सगळी यंत्रणा राज्याच्या नियंत्रणाखाली कार्य करते आणि राज्य हा भांडवलदार वर्गाच्या नियंत्रणाखाली कार्य करते. कारण राज्य काय आहे सरकार राज्यातील जे सरकार आहे तो म्हणजे भांडवलदार वर्गाचं काम करणारी समिती आहे. आणि इत्यादी व्यवस्था ही आपल्याला निर्माण केली आणि या संस्थेत जे लोक आहेत जे काही काम करतात जो शासक वर्गाचे समर्थन करताना आपल्याला दिसतात जे काही लोक या ठिकाणी नोकरशाह वर्ग जे काही काम करतो तो शासक वर्गाचं नियंत्रण आहे. बरोबर आहे. आणि त्या लोकांचा अधिकार त्यांना असे अधिकार देण्यात आलेले आहेत आणि हे सर्व आपल्याला असं दिसते तर राज्य हा संपत्तीहीन वर्गापासून संपत्तीशाली वर्गाचे रक्षण करणारी संस्था आहे. गरीबाचं नाही श्रीमंत वर्गाचं हिताचं रक्षण करण्यासाठी राज्याची निर्मिती झाली. श्रीमंत वर्गाने राज्य निर्माण केलं मालकाने राज्य निर्माण केलं आणि स्वतःच्या हिताचे रक्षण करून घेण्यासाठी आणि गुलामाला आपल्या जे काही आपली संपत्ती आहे आपले भौतिक संसाधने आहेत त्याच्यापासून म्हणजे त्या संपत्तीचं रक्षण करण्यासाठी हे राज्य नावाची संस्था निर्मिती केली आणि राज्य नावाच्या संस्थेमध्ये मग आपल्याला असं दिसते मग जे काही बाकीचे घटक वेगवेगळे जे संस्था निर्माण आहेत त्यामध्ये न्यायालय व्यवस्था असेल पोलीस यंत्रणा असेल सैन्य व्यवस्था असेल कारागृह असेल अशा वेगवेगळ्या यंत्रणा निर्माण केल्या आणि ह्या सगळ्या यंत्रणा मात्र भांडवल म्हणजे राज्याचं कार्य करतात आणि राज्याचं कार्य करत असताना आपल्याला दिसतं राज्य नावाची संस्था मात्र आपल्याला भांडवलदार वर्गाने निर्माण केली स्वतःच्या संसाधनाच्या रक्षणासाठी संपत्तीच्या रक्षणासाठी व्यक्तिगत संपत्तीच्या रक्षणासाठी. कारण गुलाम जर आपल्या विरोधात जर उठाव केला क्रांती जर केली त्यांच्यावर नियंत्रण कसं निर्माण करता येईल म्हणून राज्य नावाची संस्था निर्माण केली असं कार्ल मार्क्स म्हणतो.
आणि यासाठी या राज्याचा उदय अशा पद्धतीने आपल्याला वर्गाच्या निर्मिती बरोबरच राज्याची निर्मिती झालेली आहे.